नमस्कार, मी मनीषा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि सर्वीकडे म्हणजेच घरोघरी आषाढ तळला जातो आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीप्रमाणे आषाढ तळतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो। तर मी पण आज आषाढ तळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सोबतच 4 रेसिपी करणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ थेटपर्यंत पहा। तर आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गोडापासूनच सुरुवात करूया। तर मी आता गोड पुरींचे भिजवून घेणार आहे। त्यासाठी मी घेतली आहे 1 वाटी गूळ। आता तो आपल्याला एका पातेलीत टाकून घ्यायचा आहे आणि 1 वाटी गोळासाठी पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपण याला गॅसवर ठेवून देणार आहोत। आता हे गॅसवर आपण ठेवलेलं आहे, पण याला आपल्याला याचा पूर्ण पाक न करता फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। तर आता आपण लगेचच दुसरी रेसिपी पण करूयात। तर गुळाचं पाणी उकळत आहे, त्याला आपण गुळ वितळून घेतोय। तोपर्यंत आपण लगेचच गवल्यांची खिरीची पण सुरुवात करूया। तर हे गवले घेतले आहे मी, अगदी थोडेसे घेतले आहे। यांना थोडं धुवून घ्यायचं आहे आणि हे खोबरं किसून घेतलं आहे आणि कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। तर गवले धुतो म्हणजे अगदी तांदळासारखे धुवून घासून नाही धुवायचे, फक्त थोडं पाणी टाकून असं थोडंसं हे पाणी नितरवून घ्यायचं आहे। तर मी दुसऱ्या स्टोववर गुळाचं पाणी ठेवलेलं आहे आणि ते आता छान वितळून गेलं आहे गूळ। तर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे गुळाच्या पाण्याचा आणि ह्या स्टोववर एका कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। पाणीही तापलं आहे, आपले गवलेही धुवून झालेले आहेत, ते आपण आता यात टाकून द्यायचे आणि यातच आपण टाकणार आहोत थोडासा खोबऱ्याचा किस, जेणेकरून आपली खीर अतिशय छान लागेल मस्तच। आता गुळाचं पाणीही गारू द्यायचं आहे आणि याची आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे। तर गुळाचं पाणी गार होतंय, गवले आपले शिजत आहे, तोपर्यंत आपण आता मुगाच्या डाळीला फोडणी करून घेऊया। आज मी मुगाची डाळ करणार आहे आणि नैवेद्य करायचा आहे म्हणून कांदा लसूण नाही वापरणार आहे। तर कढईत तेल टाकून घेतलंय। तेल टाकलं की त्यात आपण टाकूया जिरं, मोहरी, थोडासा हिंग, कढीपत्ता आणि टाकायची आहे 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि यात टाकायची आहे मुगाची डाळ। डाळ छान परतून झाली की त्यात टाकूया आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी। कुकरची पण शिट्टी झाली आहे। आता आपण कुकरचा गॅस बंद करून द्यायचा आहे आणि डाळीला लगेच मीठ नाही टाकायचं, डाळ अर्धवट शिजू द्यायची आहे। आपण याला शिजू देऊयात आणि आता गुळाचं पाणी बरंच कोमट झालं आहे, तर आपण आता ते मळण्याला घेऊयात। आता आपल्याला गोड पुरीचं मळायचं आहे, त्यासाठी घ्यायची आहे 2 वाटी कणिक, म्हणजेच गहूपीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन, हे आपण छान गाळून घ्यायचं आहे। ते यात टाकायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि अगदी गुळाची पुरी आहे म्हणून थोडंसं आपण जायफळ किसून घ्यायचं आहे, कुटून घेतलं तरी चालेल। थोडंसं असं जायफळ आणि थोडंसं असं सुंठ, म्हणजे आपल्या पुऱ्यांना खूप सुंदर चव येईल। थोडं थोडं आपण किसून घेणार आहोत। याला आपल्याला साजूक तुपाचं मोहन द्यायचं आहे, गरम करून घेतलं आहे। 2 चमचे, 3 आणि 4 चमच्याचं मोहन देऊयात। हे पहिले आपण मिक्स करून घेऊयात। पहिले मोहन छान एकजीव करून घ्यायचे पूर्ण पिठाला। पाणी आपलं गुळाचं पाणी आता आपल्याला छान गार झालेलं आहे, कोमट झालेलं आहे, छान मोहन लागून गेलं आहे, मस्त मोठंही पडत आहे। आता आपण हे जे गुळाचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे। गाळल्याने यात थोडीफार अशी काही कचरं असेल, थोडीफार घाण असेल तर ती निघून जाते। आता आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। गुळ आपला छान मळला गेला आहे, तर आता आपण याला थोडंसं तूप लावून द्यायचं आहे। आपली मुगाची डाळ पण अर्धवट शिजत आली आहे, त्याला तूप लावून आपण एका वाटक्यात जरा वेळासाठी झाकून ठेवूया।
आणि याच ताटात आपण लगेच तिखट पुरीचं पण भिजवणार आहोत, पण त्या पहिले आपल्याला आपल्या डाळीला मीठ लावून घ्यायचं आहे. डाळ आता मस्त शिजत आली आहे, आता आपण तिला मीठ लावून द्यायचं आहे. मुगाच्या डाळीला नेहमीच्या भाज्यांपेक्षा चिमूटभर मीठ कमी घालावं, म्हणजे ते योग्य होतं. आता यात टाकूया आपण कोथिंबीर. 5 मिनिटात आपली आता डाळ तयार झालेली आहे. आपले गहुले शिजून गेले आहे. छान मस्त शिजून गेले आहेत गहुले. आता त्यांना 1-2 मिनिटं गार होऊ देऊयात. आपली डाळ पण झालेली आहे. डाळ मी बाजूला दुसऱ्या स्टोवर ठेवून देते आणि आता आपण दूध पण गरम करत ठेवूया. डाळ आपली आता पूर्णपणे तयार झाली आहे. छान शिजून पण गेली आहे. मुगाची डाळ झटपट होते. आता हिला मी मागच्या स्टोवर ठेवून देते आणि या गॅसवर आता आपण दूध उकळत ठेवूयात खिरीसाठी. गहुले गार झाले आहेत. आपण यांना आता मिक्सरमधून दळून घेणार आहोत. मी मागेही एकदा नखुल्यांची खीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. हे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बनवता येतात. तर मी आज मिक्सरला फिरवून करणार आहे. आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे. दूध आता मस्त उकळून गेलेलं आहे आणि आपण जे गहुले मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत, बारीक करून घेतलेले, ते आता आपण यात टाकून द्यायचे आहेत. त्यात आपण पाणी नाही वापरायचं. आता हे मिक्सरच्या जारमधून काढण्यासाठी आपण थोडंसं दूधच वापरू शकतो. पाणी टाकलं त्याची चव बिघडून जाईल. त्याला चाळायचं आहे. तर यात टाकूयात आपण वेलची पूड, म्हणजे छान उकळी करून घ्यायची आहे पहिले. तर आपल्याला खीरीत टाकण्यासाठी मी 5-7 बदाम आणि 5-6 काजू दरदरीत कुटून घेते, जाडे मोठे. तर हे आपण खीरीत टाकून देऊया. काजू बदामचे जाडे मोठे तुकडे, वेलची पूड टाकली गेलेली आहे आणि त्याला छान उकळी पण आलेली आहे. आता आपण यात टाकणार आहोत अर्धी वाटी साखर. आणि आता आपल्याला हे सारखं चाळत राहायचं आहे. अजिबात बाजूला सरकायचं नाही, नाहीतर ही गहुल्यांची खीर एक तर खाली भांड्याला तरी चिटकणार, नाही तर पटकन बाहेर ओतू येणार. त्यामुळे आता आपल्याला 5 मिनिटासाठी साखर वितळेपर्यंत चाळत राहायचं आहे. खीरीकडे लक्ष ठेवत ठेवत लगेच तांदूळ पण धुवून घेतले आहे. आता आपण भातही लावला गेला आहे. खीर झाली की आपण लगेचच तिखट पुरीचं मळायला घेऊया. खीर आपली आता छान होऊन गेलेली आहे, मस्त चुकून गेली आहे. तर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. तिखट पुरी करण्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी मी घेतली आहे थोडी कोथिंबीर, थोडंसं अद्रक आणि 5-7 मिरच्या. आणि यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं. हे आपण वाटून घेऊया. तिखट पुरीसाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी बेसन आणि अजून 1 वाटी, 2 वाटी बेसन घेऊया. अर्धी वाटी गहू पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 1 चमचा अगदी बारीक रवा. तर हे आपण गाळून घ्यायचं आहे छान. आता आपण हे जे वाटण करून घेतलं आहे ते यात टाकून देऊया. आता टाकूयात आपण थोडासा हिंग आणि 1 चमचा तीळ घालायचे आहे, 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि मोहनसाठी म्हणून 4 चमचे तेल घालायचं आहे. हे आपल्याला पहिले छान एकजीव करून घ्यायचं आहे. मोहन छान लागून गेला आहे. तर हे बेसन पीठ आहे त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालूनच भिजवायचं आहे. गोळा छान मळला गेला आहे. तर आपण थोडंसं तेल लावून याला आता आपण झाकून ठेवूयात थोडा वेळ, कारण की आपण गोडपुरीचं भिजून ठेवलेलं आहे. गोडपुरी आपण आता पहिली करायला घेऊया आणि याला थोडा वेळ मुरू देऊयात.
छान मस्त मऊ गोळा तयार झालेला आहे. आपण हा जरा वेळ झाकून ठेवूयात. एक मोठा गोळा तोडून घेतला आहे. लाटून घ्यायचे पुन्हा पोळपाट भरून. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, असं आपण हे लाटून घेतलेलं आहे. मध्यम असं लाटून घ्यायचं आहे. खूप बारीक पण नाही, जाड पण नाही. आणि आता एक छान गोल गोल कट करून घ्यायचे आहे. आपला गोळा एकदम छान मळला गेला आणि तो मुरला पण आहे. अजिबात पीठ लावायची गरज पडली नाही. या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊया. आता आपल्या पुऱ्या सर्व लाटून झालेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. तेल तापून गेले. गॅस आपण थोडासा मीडियम करून देऊया. हळूहळूच पुरी सोडायची आहे. मस्त फुलून आल्यात पुऱ्या. मस्त दोघी बाजूने तेल टाकून छान शेकून घ्यायचे आहे. टम्म फुगून आली आहे मस्त. मीडियम फ्लेमवरच आपण यांना तळूया. फुल फ्लेमवर तळल्या तर त्या वरच्यावर पटकन जळतील आणि आत कच्च्या राहतील. पुऱ्या आपल्या दोघं बाजूनी छान तळल्या गेल्या आहेत. आपण यांना बाहेर काढून घ्यायचे. या पद्धतीने मी आता सर्व पुऱ्या तळून घेते. आपल्या आता सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी शेवटच्या पुरीपर्यंत सर्व पुऱ्या छान टम्म फुगून आलेल्या आहेत. मीडियम फ्लेमवर भाजल्या आहेत. ह्या मस्त खमंग झालेल्या आहेत आणि घरभर मस्त गोड सुगंध पण येतोय. खूपच छान. आपल्याला तिखट पुऱ्या पण करायला घ्यायच्या आहेत. मस्त गरमागरम गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत. किती दिसायला किती सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात. खूपच छान. आता आपण पटकन तिखट पुरी पण करून घेऊया. गोळा पण छान मऊ झालेला आहे. मस्तच. आता आपण तिखट पुरी पण करू. मस्त गोळा छान मऊ झालेला आहे, मस्त मुरून गेलेला आहे. त्याला पुन्हा रगडून घ्यायचं आहे. लाटून घ्यायचं मस्त. याला गरज पडली तर आपण थोडंसं पीठ लावू शकतो. गरज तर नाही तशी. हे सुद्धा आपल्याला खूप जाड नाही, खूप बारीक नाही, मध्यम असंच लाटून घ्यायचं आहे. पाहू शकतात या पद्धतीने. आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊया एकाच मापाच्या. अशा पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तिखट पुऱ्या माझ्या सर्व आता लाटून झालेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. तेल तापलून गेले आहे आणि आता आपण गॅस मीडियम ठेवणार आहोत. गोड पुऱ्या तळल्या त्याचप्रमाणे आपण तिखट पुरी पण तळणार आहोत. आजच्या पूर्ण स्वयंपाकाला मला जवळजवळ 1.5 तास लागलेला आहे. आता 10 मिनिटात आपल्या ह्या पुऱ्या पण होऊन जातील. छान मस्त फुगून येतात, तुम्ही पाहू शकतात. टम्म फुगून आल्यात. काढून घ्यायच्या आहेत. मस्त तळल्या गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकतात. या पद्धतीने आपण सर्व तळून घ्यायचे आहे. आपण असे मीडियम फ्लेमवर असे खमंग तळल्या तर त्या चांगल्या 8 दिवस टिकतात. आता या पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी पहिल्या पुरीपासून तर शेवटच्या पुरीपर्यंत आपल्या सर्व पुऱ्या छान टम्म फुगून आलेल्या आहेत. अतिशय सुंदर आणि आता सर्व झालेल्या आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. गरमागरम पुऱ्या खूपच छान दिसायला खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात. खूपच छान झालेल्या आहेत आणि मस्त टिकणार पण ह्या पुऱ्या. चला आता आपण पण नैवेद्य काढून घेऊया लगेचच.
ताटावर मी भाताचा मुदा करून घेतला आहे. त्यावर थोडीशी डाळ, आपली मुगाची डाळ मस्त गरमागरम छान, आणि त्याच्यासोबत आपली गव्हाल्यांची खीर आणि आपल्या आजच्या मानाच्या छान गोडपुऱ्या, 4 गोडपुऱ्या ठेवूयात, 4 तिखट पुरी. आजचं नैवेद्य तयार झालेला आहे. आजची रेसिपी पण पूर्णपणे तयार झाली आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण तयार झालेला आहे. आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.